अकोला येथून जालना MIDC मधील कारखान्यात विक्रीसाठी रेल्वे पटरीचे सुमारे 12 टन भंगार घेऊन जाणारा आयशर जालन्यातील रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करत जालन्यातील दोघांना बेड्या ठोकल्या। दरम्यान ही मोठी टोळी असण्याची शक्यता रेल्वे सुरक्षा बल विभागाचे पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांनी व्यक्त केली आहे। जालना MIDC मध्ये रेल्वेचं भंगार येणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बल विभागाला लागली होती। त्यानुसार रेल्वे सुरक्षा बल विभागाचे पोलीस निरीक्षक पवन इंगळे हे आपल्या पथकासह जालना MIDC मध्ये सापळा लावला होता। दुपारी आयशर क्रमांक MH21 BH 6875 हे संशयित आयशर आले असता रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयशरला थांबवून झाडाझडती घेतली असता त्यात जवळपास 12 टन रेल्वे पटरीचे भंगार आढळून आले। सदरील भंगार संदर्भात आरोपीकडे चौकशी केली असता त्याने सदरील भंगार अकोला येथून चोरून आणल्याची कबुली दिली। रेल्वे सुरक्षा बल अधिकाऱ्यांनी आयशरसह रेल्वेचे भंगार जप्त केले असून दोघा आरोपींना अटक केली। दरम्यान रेल्वेचे भंगार चोरणारी ही मोठी टोळी असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांनी दिली। सदरील कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघ, तेजराव वानखडे, सुनील नलावडे, संदीप जाधव, गणेश काळे, LCBचे अमोल वावळे, RPFचे अजित सांग, रणजित सिंग यांसह इतरांनी कारवाई केली। सर, काय कारवाई आणि किती मुद्देमाल जप्त करण्यात आले? 12 ते 14 टनच्या जवळपास माल जो आहे, पटरीचा माल, रेल्वेचा चोरीचा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्यांना 2 व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे। बाकीची समोरची कारवाई चालू आहे। हा माल कुठून येत होता आणि कुठे जात होता, काय सविस्तर माहिती आहे? हा माल जे आहे त्यांनी ती इथे घेऊन आलेले होते आणि चौकशी चालू आहे। पूर्ण चौकशी झाल्यानंतरच ते सांगता येईल की कुठून आला होता आणि काय। किती लोकांना ताब्यात घेतले आपण? 2 लोकांना। NTV न्यूज मराठी, जालना।